मागच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वसमावेशक शिक्षणासंदर्भातील जे काही ध्येय धोरणे आहेत, ज्या काही पॉलिसीज आहेत, याचा अभ्यास आपण मागील लेक्चरमध्ये केलेला आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत भारतातील ज्या सर्वसमावेशक शिक्षणाच्या बाबतीतले जी ध्येय धोरणे आहेत आणि ज्या पॉलिसीज आहेत त्या आज आपण अभ्यासणार आहोत. तर त्या अभ्यासात असताना सर्वप्रथम आपल्याला अभ्यासायचं आहे की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ नॅशनल पॉलिसीज फॉर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, म्हणजे सर्वसमावेशक शिक्षणासाठीच्या ज्या पॉलिसीज आहेत, धोरणे आहेत किंवा कायदे आहेत, त्यांचं असणारं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड किंवा त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही आता अगोदर आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला सुरुवात करावी लागेल की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताच्या कारकिर्दीला सुरुवात झाल्याच्या नंतर जेव्हा घटना निर्मितीचं काम सुरू झालं तर आपली जी राज्यघटना आहे ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची लिखित राज्यघटना जी आपली अस्तित्वात आली आणि या राज्यघटनेचा स्वीकार 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा स्वीकार करण्यात आला आणि भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि त्याची ही एक राज्यघटना आहे असं जेव्हा तिथून स्वीकार झाला तेव्हा या राज्यघटनेमध्ये कलम 45 हे जे मांडलेलं आहे, या कलम 45 अंतर्गत शिक्षणाच्या तरतुदी केलेल्या आहेत. तर या कलम 45 मध्ये शिक्षणासंदर्भातील तरतूद अशी केलेली आहे की 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळेल अशी खात्री कलम 45 अंतर्गत राज्यघटनेने दिली आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे की 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना, म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लूड असं आहे की त्यांची कोणत्याही प्रकारची क्षमता किंवा त्यांची कोणत्याही प्रकारची पातळी या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण द्यावयाचं आहे अशी खात्री भारतीय राज्यघटनेने कलम 45 नुसार दिलेली आहे. म्हणजे इथून भारतीय शिक्षणाच्या इतिहासाला किंवा इथून भारतीय शिक्षणाची जी जडणघडण आहे, स्वतंत्र भारताच्या शिक्षणाची जडणघडण इथून सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे एज्युकेशनल राईट्स जे राज्यघटनेने दिले कलम 45 अंतर्गत ते आपण इथे आताच पाहिलेले आहे. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट ऑफ सोशल वेलफेअर डिपार्टमेंट 1960 म्हणजे 1960 साली जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर जे भारताचं शिक्षण खातं होतं, या शिक्षण खात्याचं विभाजन 1960 साली करण्यात आलं आणि या शिक्षण खात्याचं विभाजन करून स्वतंत्र असा समाज कल्याण विभाग किंवा समाज कल्याण खातं निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि या समाज कल्याण खात्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे तर त्या जबाबदारीमध्ये काय मेन्शन केलेलं आहे किंवा काय जबाबदारी दिलेली आहे की समाजात असणारे दुर्बल घटक, असंरक्षित घटक, मागासलेले घटक या घटकांच्या विकासाची जबाबदारी किंवा या घटकांना विविध ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी, शैक्षणिक प्रगतीसाठी मदत करण्याची जबाबदारी ही समाज कल्याण विभागाकडे देण्यात आलेली आहे. त्यानुसार मग या समाज कल्याण विभागाच्या जबाबदारीनुसार पुढे विशेष शाळांची निर्मिती करणे, त्याच्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी विविध ज्या शिक्षणाच्या बाबतीत कार्य करणाऱ्या ज्या अशासकीय संघटना आहेत त्यांना सुद्धा निधी देण्यास सुरुवात झाली आणि या समाज कल्याण खात्याअंतर्गत मागासलेले घटक, दुर्बल घटक, अपंग घटक या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो याच्यातील मुद्दा असेल कोठारी कमिशन 1964-66 साली जे कोठारी कमिशन नेमण्यात आलेलं होतं, त्या कोठारी कमिशनने सर्व क्षमता पातळीचे जे किंवा सर्व क्षमता असणारे विद्यार्थी म्हणजे कोणताही भेदभाव न करता या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक कृती योजना त्यांनी आखलेली आहे. त्यात विविध प्रकारच्या
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची योजना किंवा शिफारस या कोठारी कमिशनने 1964-66 या दरम्यानच्या काळामध्ये कोठारी आयोगानुसार करण्यात आलेली आहे. परंतु या कोठारी आयोगाने जे मांडलेल्या शिफारशी होत्या, या शिफारशी प्रत्यक्षात आणण्याचं काम तत्कालीन सरकारने तेवढ्याशा उत्तम प्रकारे काही केलेला आपल्याला आढळून येणार नाही. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, द इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम ICDS 1974, म्हणजे 1974 साली जो एकात्मिक बाल विकास योजना नावाची जी एक योजना राबवण्यात आली होती, या योजनेअंतर्गत जी मुले बाल्यावस्थेपूर्वी किंवा जे अपंग मुले आहेत, रिस्की लेवलवरची मुले आहेत, या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी ही ICDS नावाची म्हणजे एकात्मिक बाल विकास योजना सुरू करण्यात आलेली आहे. परंतु याच्यामधली एक त्रुटी अशी आपल्याला सांगता येईल की अक्षमता आणि जे दोष असणारे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी या योजनेमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, किंवा फक्त या योजनेनं काय केलं होतं की अक्षम मुलांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक सहाय्य करणं अत्यंत गरजेचं आहे अशी तरतूद या एकात्मिक बाल विकास योजनेमध्ये करण्यात आलेली होती. तर हे आपल्याला लक्षात येईल की आपल्या ज्या सर्वसमावेशक शिक्षणासंदर्भातल्या ज्या राष्ट्रीय धोरणे आहेत, पॉलिसीज आहेत, यांचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे त्याचा कुठे कुठे चर्चा होत गेली आणि त्याचा विकास कसा कसा होत गेला हे आपल्याला याच्यावरून निदर्शनास येईल. त्याच्यानंतर आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत की नॅशनल पॉलिसीज फॉर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, म्हणजे भारतातील सर्वसमावेशक शिक्षणासंदर्भातील जे असणारी ध्येय धोरणे आणि कायदे. त्याच्यामध्ये पहिलं जे धोरण आहे नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 1986, म्हणजे 1986 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता आपल्याला फोकस कशावरती करायचा आहे की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण किंवा अपंगांचे शिक्षण याच्यावरती आपल्याला इथे फोकस करावा लागणार आहे. तर याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये असं म्हटलेलं आहे की सौम्य अपंगत्व किंवा सौम्य प्रकारची अक्षमता असणाऱ्या बालकांना मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये, मेनस्ट्रीम स्कूलमध्ये किंवा जनरल स्कूलमध्येच शिक्षण दिलं गेलं पाहिजे किंवा शिक्षण देणं आवश्यक आहे. तसेच जे मध्यम आणि तीव्र स्वरूपाचं अपंगत्व किंवा अक्षमता असणारे विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांना स्वतंत्र शाळांमध्ये शिकवलं जावं अशी शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ने केलेली आहे आणि त्यानुसारच मग पुढे विशेष शाळांची स्थापना सुद्धा करण्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन त्यांनी शिफारस अशी केलेली आहे की या सर्व शाळांमध्ये सर्व शिक्षकांना सर्व समावेशनाबद्दल किंवा समावेशकतेबद्दल सक्तीचे प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. सर्व शिक्षकांना समावेशनाच्या संदर्भातील किंवा सर्वसमावेशक शाळेमध्ये अध्यापन करण्याच्या बाबतीत आवश्यक असणारं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण देण्याची तरतूद राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेली आहे. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाल्याच्या नंतर तितक्याशा तत्परतेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यानंतर पुढचा जो धोरण असेल ते आहे प्रोग्राम ऑफ ऍक्शन फॉर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1992, म्हणजे 1986चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार असं म्हटलेलं आहे की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवायचं आहे, त्याची अंमलबजावणी करायची आहे, परंतु त्याचा जो प्रोग्राम ऑफ ऍक्शन आहे तो प्रोग्राम ऑफ ऍक्शन किंवा जो आराखडा आहे ज्याला आपण काय म्हणू शकतो कृती कार्यक्रम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986चा जो कृती कार्यक्रम आहे त्यालाच आपण पुढे असं पण म्हटलेलं आहे की 1992चं सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं सुद्धा कुठे कुठे नमूद केलेलं आहे. तर या कृती आराखड्यामध्ये नमूद करण्यात आलं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ची अंमलबजावणी कशी असणार आहे आणि मग त्याच्यानुसार या अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यामध्ये ज्या सर्वसमावेशक शिक्षणाच्या बाबतीत तरतुदी केलेल्या आहेत त्या अशा आहेत की अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामान्य शाळेमध्ये शिक्षण देणं आवश्यक आहे किंवा त्यांना ते शिक्षण मिळालं पाहिजे. जिल्हा पातळीवर विशेष शाळांची स्थापना केली गेली पाहिजे, म्हणजे जिल्ह्यामध्ये एकतरी विशेष शाळा
स्थापन होणं अत्यंत आवश्यक आहे. व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे जे अध्ययनक्षम किंवा अपंग बालके आहेत त्या बालकांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. सर्व शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता झाली पाहिजे किंवा शाळेतील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अपंगत्वानुसार आवश्यक असणारे अध्यापनासाठी आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य तयार केलं गेलं पाहिजे किंवा शैक्षणिक साहित्याची निर्मिती होणं पण आवश्यक आहे, असं पण या प्रोग्राम ऑफ ऍक्शन मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर अपंगत्व असणारे जे विद्यार्थी आहेत, डिसेबल चिल्ड्रन्स आहेत, त्यांना त्यांच्या ज्या डे टू डे नीड्स आहेत, दैनंदिन गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण होण्याची व्यवस्था शासनामार्फत केली गेली पाहिजे. हे सुद्धा या प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे सर्वसमावेशक शिक्षणासंदर्भातील धोरण आहे ते म्हणजे द रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया 1992, म्हणजे 1992 साली भारतीय पुनर्वसन परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर पुनर्वसन क्षेत्रामधील जे व्यावसायिक आहेत त्यांचं प्रशिक्षण, त्या प्रशिक्षणाचं नियमन, या सर्व गोष्टी असतील किंवा पुनर्वसनासंदर्भातच्या ज्या नोंदी आहेत, या सर्वांची जबाबदारी देण्यासाठी भारतीय पुनर्वसन परिषदेची स्थापना 1982 साली करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं पण नमूद करण्यात आलेलं आहे की योग्य आणि ठरवून दिलेले, योग्य आणि विहित प्रशिक्षण व परवाना असल्याशिवाय अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना 1 वर्षापर्यंत कैद किंवा 1000 रुपये दंड अशी शिक्षा केली जाऊ शकते, असं सुद्धा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे की जे अपंग बालके आहेत, या अपंग बालकांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून या भारतीय पुनर्वसन परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये पुढे या भारतीय पुनर्वसन परिषदेची जी कार्य आहेत, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचे जे फंक्शन्स आहेत, ती पुढील प्रमाणे काही कार्य त्यांनी निर्दिष्ट करून दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे, भारतामधील आणि भारताबाहेरील विद्यापीठांनी पुनर्वसन व्यावसायिक जे आहेत त्यांची अर्हता पडताळणी करूनच त्यांना मान्यता दिली गेली पाहिजे. ही एक शिफारस किंवा हे एक काम भारतीय पुनर्वसन परिषदेकडे सोपवण्यात आलेलं आहे. हे एक त्याचं महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर अभ्यासक्रम आणि परीक्षा याबद्दल विचारणा करण्याचा अधिकार रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाला दिलेला आहे. म्हणजे विविध ज्या विशेष शाळा असतील, या विशेष शाळांचा असणारा अभ्यासक्रम, त्या शाळांची असणारी परीक्षा पद्धती याच्याबद्दल चौकशी करण्याचा किंवा त्याची माहिती मिळवण्याचा अधिकार या भारतीय पुनर्वसन परिषदेला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर विशेष शाळांची व त्या शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची मान्यता रद्द करण्याचा अधिकार सुद्धा भारतीय पुनर्वसन परिषदेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे विशेष शाळा, एखाद्या विशेष शाळा सुरू करण्यात आलेली आहे, स्थापन करण्यात आलेली आहे, परंतु त्या शाळेमध्ये जर का ज्या अपंग विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध नसतील किंवा त्या शाळेमध्ये आवश्यक असणारे प्रशिक्षित शिक्षक जर उपलब्ध नसतील, तर त्या शाळेची आणि तेथील शिक्षकांची मान्यता रद्द करण्याचा अधिकार सुद्धा रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर या शिक्षणाच्या क्षेत्रातील किंवा या क्षेत्रातील जे किमान दर्जाचं परीक्षण आहे, म्हणजे सुपरविजन करण्याचा सुद्धा अधिकार या रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाला प्राप्त झालेला आहे किंवा त्याचं एक ते कार्य आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर या शिक्षण क्षेत्रामधील ज्या असणाऱ्या कृती आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, या घडामोडींना किंवा या शिक्षण क्षेत्राला संरक्षित करणे व इथे काही घडणारे अवैध प्रकार असतील, या अवैध प्रकार किंवा गुन्ह्यांची दखल घेऊन त्यांच्यावरती कार्यवाही करणे, हे सुद्धा काम रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया RCI ला त्याची पण जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर विशेष शिक्षण क्षेत्रातील जे काही नियम आहेत, जे विशेष शिक्षणाच्या बाबतीत जे काही ठरवले गेलेले नियम आहेत, धोरणे आहेत, त्यांचं नियमन करणे, त्यांची अंमलबजावणी करणे,
तसेच ते संसदेपुढे मांडणे याचा सुद्धा अधिकार किंवा हे सुद्धा एक कार्य रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाला देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ही भारतीय पुनर्वसन परिषद जे आहे याचे जे कर्मचारी आहेत, याच्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती ह्या आपण एक जनसेवक आहोत या भूमिकेतून अपेक्षित आहे असं सुद्धा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो ध्येय धोरण किंवा ऍक्ट आहे तो आहे पीपल विथ डिसॅबिलिटी ऍक्ट 1995, म्हणजे 1995 सालचा जो अक्षम व्यक्तींचा किंवा अक्षम व्यक्तींसंबंधीचा जो कायदा आहे तो कायदा सुद्धा सर्वसमावेशक शिक्षणाच्या धोरणांमधील एक महत्वपूर्ण कायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अमेरिकेमध्ये जो अमेरिकन्स विथ डिसॅबिलिटी ऍक्ट लागू झालेला आहे, म्हणजे अमेरिका या देशाने तेथील अपंग व्यक्तींसाठी जो कायदा त्यांच्या राष्ट्रासाठी लागू केलेला आहे त्याच कायद्याच्या धर्तीवर भारतामध्ये जो हा पीपल विथ डिसॅबिलिटी ऍक्ट आहे 1995 साली जो लागू करण्यात आलेला आहे तो लागू केलेला आहे. आणि त्या कायद्यात अन्वये जे अक्षम व्यक्ती आहेत किंवा जे अपंग व्यक्ती आहेत त्या अपंग व्यक्तींचं शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या, त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा, सवलती या सर्व घटकांशी हा कायदा संबंधित आहे किंवा या सर्व गोष्टींवरती नियंत्रण या कायद्याचं असणार आहे. या कायद्यामध्ये विविध प्रकारच्या अक्षमतांची यादी दिलेली आहे. त्याच्यामध्ये दृष्टीदोष असेल किंवा अंधत्व असेल, श्रवण दोष असेल, कुष्ठरोगी असतील किंवा शारीरिक अपंगत्व असेल, मानसिक आजार असेल, या सर्व बाबींचा या अपंगत्वामध्ये किंवा या कायद्याअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. आणि या कायद्यानुसार हे जे अक्षम असणारे व्यक्ती आहेत या व्यक्तींचे असणारे संविधानाने दिलेले अधिकार आणि त्यांना आवश्यक असणारं शिक्षण या दोन्ही गोष्टींची जबाबदारी या कायद्याअंतर्गत किंवा या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. आणि त्यानुसार अक्षमता असणारी जी बालके आहेत त्या बालकांना वयाच्या 18व्या वर्षापर्यंत मुक्त आणि योग्य वातावरणात म्हणजे फ्री आणि हेल्दी ॲटमॉस्फिअर मध्ये शिकण्याचा अधिकार या कायद्यान्वये प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय असेल, त्यांच्या शाळेची जी त्यांना त्यांच्या अपंगत्वानुसार आवश्यक असणारी शाळेच्या इमारतीची रचना असेल किंवा त्यांना शालेय शिक्षण घेताना येणारे अडथळे असतील ते अडथळे दूर करणे, त्यांच्यासाठी आवश्यक असणारा अध्ययन अध्यापन साहित्य पुरवणे, त्यासोबतच त्यांच्यासाठी विविध शिष्यवृत्ती सुरू करणे, त्यांच्यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रमांची निर्मिती करणे किंवा अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे, त्यांच्या अपंगत्वानुसार किंवा त्यांच्या कॅपॅबिलिटीजनुसार परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणणे किंवा बदल घडवून आणणे, या सर्व बाबींची काळजी घेण्याचं काम किंवा या ज्या गरजा आहेत या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी किंवा काम या पीपल विथ डिसॅबिलिटी ऍक्टद्वारे करण्यात आलेलं आहे. या कायद्याच्या नुसार ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्याच्या सुविधा अपेक्षित आहेत असं या 1995चा जो अक्षम व्यक्तींचा कायदा आहे त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे. तसेच मुख्य प्रवाहातील शाळा आणि विशेष शाळा या दोन्ही शाळांमधील शिक्षकांना अक्षम विद्यार्थ्यांबरोबर किंवा अक्षम विद्यार्थ्यांना अध्यापन कसं करायचं, त्यांच्यासोबत काम कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जावं अशी योजना सुद्धा या कायद्याअंतर्गत मांडण्यात आलेली होती. त्याच्यानंतर या 1995च्या कायद्यानुसार अपंग विद्यार्थ्यांसाठी किंवा अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी काही तरतुदी केलेल्या आहेत. त्या तरतुदी आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यातील पहिली तरतूद आहे की जे अपंग विद्यार्थी आहेत या अपंग विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि अध्ययन साहित्य खरेदी करण्यासाठी भत्ता या दोन गोष्टी पुरवणे हे या कायद्यामध्ये एक महत्वपूर्ण अशी तरतूद आहे. त्यासोबतच या विद्यार्थ्यांना गणवेश भत्ता पुरवणे ही सुद्धा एक तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इयत्ता 5वी नंतर अंध विद्यार्थ्यांना दरमहा 501 रुपये वाचक भत्ता म्हणजे अंध विद्यार्थ्यांना वाचून दाखवणाऱ्यांसाठी आवश्यक असणारा भत्ता, म्हणजे अंध विद्यार्थी स्वतः वाचू शकत नाही परंतु तो एखादा सहाय्यक
ज्याच्याकडून तो हे सर्व वाचून घेऊ शकतो, अशा वाचून दाखवणाऱ्या सहाय्यकासाठी 501 रुपये वाचक भत्ता सुद्धा देण्याची तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर श्रवण दोष व इतर अपंगत्व असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे जे साहित्य किंवा साधने आहेत, म्हणजे श्रवण यंत्र असतील, इयरफोन्स असतील, अशा स्वरूपाचं जे साहित्य आहे, ही साधने विकत घेणे आणि त्याची दुरुस्ती करणे याच्यासाठी सुद्धा आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर वाहन भत्ता. वाहन भत्त्यामध्ये की यापूर्वी तरतूद काय केलेली होती 1992च्या ऍक्शन फॉर प्लॅन मध्ये, की जिल्हा पातळीवरती एक तरी विशेष शाळा स्थापन झाली पाहिजे. मग असे जे अपंग विद्यार्थी आहेत, या अपंग विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ये जा करण्यासाठी जो आवश्यक असणारा वाहन भत्ता आहे किंवा प्रवास भत्ता आहे, तो सुद्धा देण्याचं या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु जर का तो विद्यार्थी विशेष शाळेच्या वसतिगृहामध्ये राहत असेल तर त्याला हा भत्ता दिला जाणार नाही, अशी पण तरतूद तेथे करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर शासकीय नियमानुसार निवास व भोजनासाठी अर्थसहाय्य, ही एक तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. समाज कल्याण खात्याकडून इयत्ता 9वी नंतर तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या उपलब्ध करून देणे. इयत्ता 9वी नंतर समाज खात्याकडून या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण जर घ्यावयाचं असेल तर ते शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध करून देणे, ही सुद्धा एक तरतूद या पीपल्स विथ डिसॅबिलिटी ऍक्ट 1995 नुसार करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर विशेष शाळांची स्थापना व त्यांचे उन्नयन करणे, म्हणजे त्यांची अपलिफ्टमेंट करणे, त्यांचा डेव्हलपमेंट करणे, त्यांचा विकास करणे, यासाठी अशासकीय ज्या संस्था आहेत या संस्थांना 90% अर्थसहाय्य देणे. म्हणजे ज्या खाजगी संस्था आहेत, ज्या खाजगी संस्था विशेष शाळांची स्थापना ज्यांनी केली आहे या आणि विशेष शिक्षणाचं नियमन करत आहेत, विशेष शिक्षण देण्याचं काम करत आहेत, अशा शाळांना 90% अनुदान देण्याची तरतूद सुद्धा या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर क आणि ड गटातील ज्या जागा आहेत, नोकरीच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या क आणि ड गटातील ज्या जागा आहेत, या जागांसाठी भारत सरकारने 3% आरक्षण हे अंध, कर्णबधिर व अपंग विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवलेलं आहे. तसेच 1% आरक्षण हे केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या कार्यालयात व बँकांमध्ये राखून ठेवण्यात आलेलं आहे. हे पण आपल्याला या कायद्याने दिलेली अपंगांसाठीची एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर वयाची जी सवलत आहे, म्हणजे लेखनिक असतील किंवा दुय्यम पदावरतीच्या ज्या जागा असतील, या पदभरतीमध्ये अपंगांना 10 वर्ष ही वयाची सूट किंवा जे विहित नियम आहेत त्या नियमांपेक्षा 10 वर्ष एक्सटेन्शन या कायद्यान्वये अपंग व्यक्तींना देण्यात आलेलं आहे किंवा ही जी वयाची अट आहे त्यांच्यासाठी शिथिल करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना या पदासाठी लागणारा जो अर्ज करण्यासाठी किंवा लागणारा जो खर्च आणि फीस आहे, या फीस मध्ये पण त्यांना पूर्णपणे सवलत देण्यात आलेली आहे. त्याच्यासोबत प्रमोशनचा जर विचार केला, एखाद्या नोकरीमध्ये जर अपंग व्यक्ती कार्यरत असेल तर त्याच्या प्रमोशनसाठी वैद्यकीय जे निकष आहेत, त्याच्या अपंगत्वाचे असणारे निकष, या निकषांनुसार त्याला कोणतीही बढती नाकारल्या जाऊ शकत नाही, अशी पण तरतूद या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे. तसेच अशा व्यक्तीला त्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून किंवा त्याच्या घरापासून शक्य होईल तितक्या जवळ नियुक्ती देणे किंवा नियुक्ती देण्यात यावी अशी सुद्धा शिफारस या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे, जेणेकरून त्या व्यक्तीला त्याच्या अपंगत्वामुळे त्याच्या कामाच्या ठिकाणापासून जास्त प्रवास किंवा त्याच्या घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत ये जा करण्यासाठी जास्त प्रवास करावा लागणार नाही, याची सुद्धा काळजी या कायद्यान्वये घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जो इन्कम टॅक्स आहे, या इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा भारतातील रहिवासी असणाऱ्या अक्षम व्यक्तींना किंवा अपंग व्यक्तींना वैद्यकीय उपचार असेल, प्रशिक्षण असेल, पुनर्वसन असेल, या खर्चावर भारत सरकारकडून सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर अपंग व्यक्तींना कुटुंब निवृत्ती वेतन सुद्धा लागू करण्यात यावं. शासकीय नोकरीमधून निवृत्त झाल्याच्या नंतर अथवा निवृत्तीपूर्वी अपंग मूल जन्माला आल्यास ते मूल कुटुंब निवृत्ती वेतनाला पात्र ठरेल, अशी सुद्धा शिफारस याच्यामध्ये
करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर रेल्वे प्रवासासाठी सुद्धा आणि बस प्रवासासाठी सुद्धा या अपंग व्यक्तींना प्रवास भाड्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. अशा स्वरूपाच्या या पीपल विथ डिसॅबिलिटी ऍक्ट 1995 1995चा जो अपंग व्यक्ती संदर्भातला जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये अशा विविध प्रकारच्या शिफारशी केलेल्या आहेत हे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचा जो कायदा असणार आहे तो आहे सर्व शिक्षा अभियान, जे 2001 साली सुरू करण्यात आलं. या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत काय म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटनेतील 86वी घटना दुरुस्ती जेव्हा करण्यात आली, या 86व्या घटना दुरुस्तीनंतर सर्व शिक्षा अभियान किंवा 86व्या घटना दुरुस्ती अन्वये शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. भारत सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केलेली आहे. या अभियानानुसार ज्या परिसरामध्ये शाळांची सुविधा उपलब्ध नसेल अशा वस्तीमध्ये किंवा अशा परिसरामध्ये नवीन शाळा सुरू करणे, तसेच अस्तित्वात असणाऱ्या शाळांना भौतिक सुविधांमध्ये वाढ करणे, तसेच शाळांमध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या अधिक वर्गखोल्या आहेत, स्वच्छतागृहांची सुविधा आहे, पिण्याचे शुद्ध पाण्याची सुविधा आहे, शाळा सुधारणा करणे असेल, शाळांची देखभाल करणे असेल, या सर्व गोष्टींसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्याची सुद्धा तरतूद या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत करण्यात आलेली आहे, असं सुद्धा आपल्याला स्पष्टपणे येथे सांगता येईल. त्याच्यानंतर ज्या शाळांमध्ये शिक्षक संख्या अपुरी आहे किंवा शिक्षक हे कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी नवीन शिक्षकांची नेमणूक करणे, शिक्षक प्रशिक्षणावरती लक्ष देणे किंवा शिक्षक प्रशिक्षणाची तरतूद, त्याच्यानंतर अध्ययन आणि अध्यापन साहित्य विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, त्याच्यानंतर या अशा स्वरूपाच्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करण्याची कार्यवाही सुद्धा येथे सुरू करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर क्लस्टर असेल किंवा ब्लॉक म्हणजे तालुका असेल किंवा जिल्हा पातळीवरून असेल, शैक्षणिक ज्या शाळा आहेत त्या शाळांना शैक्षणिक मदत किंवा सहाय्य देण्याचं काम सुद्धा या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत नो रिजेक्शन पॉलिसी राबवण्याचा सुद्धा एक निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला त्याच्या असणाऱ्या अक्षमता किंवा अपंगत्व यानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकाला कुठेही प्रवेश नाकारता येणार नाही. म्हणजे एखाद्या बालकाला जो 6 ते 14 वयोगटातील असेल त्याला त्याच्या अपंगत्वामुळे कोणत्याही प्रकारच्या शाळेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही किंवा त्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. तसेच अक्षम बालकाला प्रत्येक वर्षाला 1200 रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी, म्हणजे सहाय्यकाची नियुक्ती करण्यासाठी, त्याला साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी, पर्यायी अध्ययन साहित्य घेण्यासाठी अशा प्रकारे वर्षाला 1200 रुपये देण्याची सुद्धा तरतूद या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत करण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून या अपंग बालकांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणता येऊ शकतं. त्याच्यानंतर इसवी सन 2010 पर्यंत 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांच्या शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणे हे सुद्धा ध्येय या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत ठेवण्यात आलेलं होतं. परंतु हे ध्येय 2010 सालापर्यंत 100% काही पूर्ण झालेलं नाही असं आपल्याला आढळून येतं. त्याच्यानंतर पुढची जी धोरण किंवा योजना आहे ती योजना आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005, म्हणजे 2005 सालीचा जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे त्याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत. या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की कोणत्याही बालकाला त्याचं असणारं अपंगत्व किंवा त्याचं असणारं व्यंग यानुसार
कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्याला वर्गखोलीमध्ये कोणत्याही प्रकारची अपमानास्पद किंवा अन्यायकारक वागणूक मिळणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, अशी शिफारस या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच लिंग, जात, धर्म, आर्थिक परिस्थिती या कोणत्याही गोष्टींवरून किंवा या निकषांच्या आधारे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी नाकारली जाणार नाही, असं सुद्धा या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद केलेलं आहे. यासोबतच बालकांमध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत, त्याची असणारी जी अभिरुची आहे, त्याची आवड आहे, या सर्व गोष्टींना पोषक वातावरण निर्माण करून त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची सुद्धा तरतूद या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय, या संदर्भामध्ये ही संकल्पना समजून घेण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये काही महत्त्वपूर्ण मुद्दे दिलेले आहेत, त्याचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की अक्षमता असणारी ही बालके जी आहेत ही समाजाची जबाबदारी आहे, ही जबाबदारी स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अपंग बालकांचं शिक्षण ही सुद्धा समाजाची जबाबदारी आहे किंवा शासनाची जबाबदारी आहे. जशी 6 ते 14 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, मोफत व सक्तीच्या शिक्षणाची जबाबदारी ही कलम 45 नुसार राज्यघटनेने सांगितलेलं आहे की 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण द्यावयाचं आहे. ही जबाबदारी कोणावरती दिलेली आहे? केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरती राज्यघटनेने दिलेली आहे. तसंच या कृती आराखड्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की अक्षमता असणाऱ्या बालके ही सुद्धा समाजाची एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सगळ्यांनी स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर कोणत्याही निकषांवर अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाळेत प्रवेश नाकारू नये. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी त्या ठिकाणी कोणतीही निवड प्रक्रिया राबवू नये. म्हणजे जर का तो त्याच्या वयाच्या कॅटेगरीमध्ये बसत असेल तर त्याला तिथे प्रवेश देणं बंधनकारकच असलं पाहिजे. त्याचं असणारं अपंगत्व याच्यावरून कोणत्याही प्रकारे त्याला कोणतीही शाळा प्रवेश नाकारू शकत नाही किंवा नाकारला नाही पाहिजे, असं सुद्धा याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर बालक जर एखादा विद्यार्थी जर शाळेमध्ये नापास झाले तर ते नापास होतात, म्हणजे ते त्यांचं अपयश नसतं तर ते त्या शाळेचं अपयश आहे असं समजूनच शाळांनी त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा दृष्टिकोन ठेवावा, जेणेकरून ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडू शकतील आणि गळती आणि स्थगितीची जी समस्या आहे ती समस्या आपसुकच कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर बालकांमध्ये असणारे जे भेद आहेत, भिन्नता आहेत, या सर्व भिन्नतांचा स्वीकार केला पाहिजे. समावेशन हे केवळ शारीरिक अक्षमतांपुरते मर्यादित न राहता शिक्षणातून कोणालाही वगळणं अयोग्य आहे असा त्याचा अर्थ इथं दिलेला आहे. म्हणजे अक्षमता केवळ शारीरिकच आहे असं कधीही गृहीत न धरता मग त्याचे असणारे मानसिक अपंगत्व असेल, बौद्धिक अपंगत्व असेल, या सर्व बाबींना सुद्धा याच्यामध्ये विचार केला गेला पाहिजे. या कोणत्याही बाबीनुसार कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला गेला नाही पाहिजे किंवा त्याला शिक्षणाच्या हक्कापासून दूर केलं गेलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे अपंगत्व आहे ते सामाजिक रचना आणि सामाजिक दृष्टिकोन यामुळे निर्माण झालेलं असतं. त्यामुळे ते अपंगत्व नष्ट करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि त्या अपंगत्वासाठी किंवा अपंगत्व नष्ट करण्यासाठी जे आवश्यक असणारे सुधारणा आहेत किंवा त्याच्यामध्ये जे येणारे अडथळे आहेत ते सुद्धा दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर मानवी हक्कांबद्दल माहिती मिळवून मानवी हक्क सर्वांना मिळवून देणे व त्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या चुका नष्ट करणे हे सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वपूर्ण धोरण किंवा ज्याला आपण पॉलिसी म्हणतो ती आहे नॅशनल पॉलिसी फॉर पीपल्स विथ डिसॅबिलिटीज 2006. म्हणजे 2000 सालचा जो विकलांग व्यक्तीसाठी किंवा अपंग व्यक्तींसाठी राबवण्यात आलेलं जे राष्ट्रीय धोरण आहे ते आता आपण पाहणार आहोत.
फेब्रुवारी 2006 साली किंवा फेब्रुवारी 2006 मध्ये भारत सरकारने अपंग असलेल्या मुलांसाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवलेलं आहे. या शैक्षणिक धोरणानुसार अपंगांसाठी सामाजिक सुरक्षा, त्यासोबतच त्यांच्यासाठी असणारं पोषक वातावरण, त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था, या सर्व बाबींवर केंद्र शासनाने लक्ष केंद्रित करण्याचं या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ठरवलेलं आहे. आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अपंग व्यक्तींना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये समान संधी, त्यांच्या अधिकारांचं संरक्षण, या सर्व गोष्टींवर सुद्धा भर देण्याचं ठरवलेलं आहे. तर या हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 2006 सालचं अपंग व्यक्तींकरिता जे राबवण्यात आलं होतं, त्या धोरणामधील काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत, त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वात पहिली जी बाब आहे की एखादं बालक हे आईच्या गर्भात असल्यापासून ते अपंग होऊ नये किंवा कुपोषित होऊ नये याच्यासाठी त्या मातेलाच पौष्टिक आहार, योग्य वातावरण, या सर्व किंवा मोफत औषधांचा, या सर्व गोष्टींचा पुरवठा करणे, जेणेकरून अपंगत्व असणारे व्यक्ती, असणारी बालके जन्मालाच येणार नाही, याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. असं या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश हा आहे की अपंग व्यक्ती जन्मालाच येणार नाही. म्हणजे अपंगत्व निर्माण होण्याची कारणे काय आहेत? कुपोषण असेल, मातेचं कुपोषण असेल, तिला योग्य वातावरण न मिळणे असेल, किंवा तिला गरोदरपणामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या आरोग्याच्या सोयी सुविधा असतील, औषधे असतील, लसीकरण असेल, या सर्व गोष्टी न मिळाल्यामुळे अपंगत्व असणारी बालके जन्माला येऊ शकतात. परंतु पासून जर आपल्याला पूर्णपणे म्हणजे अपंगत्वच नष्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी त्या मातेचीच काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. आणि हे करण्यासाठी, ही काळजी घेण्यासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. हे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो आपण याला म्हणू की या कायद्यातील जो केंद्रबिंदू आहे किंवा जो फोकस करण्यासारखा भाग आहे तो आहे. त्याच्यानंतर अपंगत्व असणारे जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं पुनर्वसन करण्यासाठी उपाययोजना काय काय करता येतील, की शारीरिक अपंगत्व येऊ नये याच्यासाठी जे कारणीभूत असणारे रोग आहेत त्या रोगांचं लवकर निदान व्हावं, त्यांची काळजी घ्यावी, याच्यासाठी समुपदेशन करणे. म्हणजे थोडक्यात की आपल्याकडे आता पोलिओचं लसीकरण जे राबवलं जातं वर्षातनं 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, परंतु अद्यापपर्यंत पण असे काही आपल्या भारतामध्ये ठिकाणं आहेत की जिथे पोलिओचा डोस हा 5 वर्षाच्या आतील बालकांना देण्याचं टाळलं जातं. म्हणजे कुठल्या तरी अंधश्रद्धा किंवा अज्ञान या प्रकारातून हे असे जे प्रकार घडतात की ज्याच्यामुळे बालकांना या लसी दिल्या जात नाहीत आणि ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरती भविष्यात दिसून येतो. तर अशा प्रकारची सामाजिक जनजागृती करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून या समस्या निर्माण होणार नाही. त्याच्यानंतर जे अपंग व्यक्ती आहेत त्या अपंग व्यक्तींना शैक्षणिक सुविधा देऊन त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे व त्यांचं व्यावसायिक पुनर्वसन करणे किंवा त्याच्यासाठी त्यांना शिक्षण असेल, अनुदान असेल, मदत असेल, या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर अपंग व्यक्तींचा सामाजिक स्तर किंवा सामाजिक काय म्हणू त्याला आपण, समाजातील एक स्थान उंचावण्यासाठी त्यांचं आर्थिक पुनर्वसन करणे, म्हणजे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत त्यांना छोटे छोटे जे उद्योग आहेत ते उद्योग सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, अशा स्वरूपाच्या सुद्धा योजना इथे अत्यंत आवश्यक आहेत. त्याच्यानंतर ज्या अपंग महिला आणि मुली आहेत यांचं पुनर्वसन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. त्याच्यानंतर अशा ज्या अपंग मुली आहेत या अपंग मुलींना दत्तक घेण्यासाठी काही कुटुंबांना प्रोत्साहित करणे, अशा स्वरूपाचे सुद्धा याच्यामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर अपंग मुलांची जी काळजी घेण्यासाठी
म्हणजे समाजातील जे घटक आहेत या अपंग मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, त्याच्यासोबतच कोणत्याही व्यक्तीचा असणारा अपंगत्वाची दखल घेणे, त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे, त्याच्यानंतर त्यांना खेळ, मनोरंजन आणि त्यांचे सांस्कृतिक जीवन हे चांगलं होण्यासाठी विविध उपाययोजना करणे, अशा स्वरूपाच्या सुद्धा शिफारशी या विकलांग व्यक्तींसाठीचा जो कायदा आहे 2006 याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो धोरण किंवा कायदा आहे तो आपल्याला सांगता येईल, जो आपल्या सर्वांना ज्ञात असेल की राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 म्हणजे 2009 साली जो शिक्षण हक्क अधिनियम लागू करण्यात आलेला आहे, ज्याला आपण भारतीय शिक्षणाच्या इतिहासातील एक मोठा असा बदल म्हणू शकतो, हा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. तर हा जो राष्ट्रीय शैक्षणिक राष्ट्रीय शिक्षण हक्क अधिनियम आहे 2009 सालचा, तो 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण अशा तरतुदी या आहेत की भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करून अगोदर जे आपलं कलम 45 अन्वये शिक्षणाच्या सर्व गोष्टींचा ओहापोह करण्यात आलेला होता, शिक्षणाबद्दलची माहिती देण्यात आली होती किंवा शिक्षणासाठीचे अधिकार व कर्तव्य देण्यात आलेली होती. तर घटना दुरुस्ती करून कलम 21A नुसार मानव संसाधन विकास मंत्रालयाने हा कायदा जो आहे तो लागू केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण जी तरतूद करण्यात आलेली आहे की 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत सक्तीचे व दर्जेदार शिक्षण देणे, ही या कायद्यातील एक महत्वपूर्ण तरतूद आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. तसेच जे मागासलेले किंवा मागासवर्गीय गटातील विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ज्या विविध खाजगी शाळा आहेत या खाजगी शाळांमध्ये 25% प्रवेश हे मोफत दिले जातील, अशी सुद्धा या कायद्यातील एक महत्वपूर्ण तरतूद आहे. तसेच जे सक्षम आणि अक्षम विद्यार्थी आहेत म्हणजे सर्व प्रकारचे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी जे अनेक उपक्रम आहेत त्या उपक्रमांची सुद्धा तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. तर त्याच्यातील काही महत्वपूर्ण बाबींचा आपण अभ्यास करूयात. बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यामध्ये जर का काही अडथळे येत असतील, म्हणजे आता हे अडथळे कुठले असतील की त्यांना प्रवेशासाठी लागणारे शुल्क असतील, शैक्षणिक शुल्क असतील, हे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येणार नाही. म्हणजे 6 ते 14 वयोगटातील बालकांना मिळणारं शिक्षण हे पूर्णपणे मोफत असेल, अशी तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जर एखादा बालक 6 वर्ष वयापेक्षा मोठा असेल परंतु तो अद्यापपर्यंत कोणत्याही शाळेत प्रवेशित झालेला नाही, म्हणजे तो शालाबाह्य बालक असेल, तर त्या शालाबाह्य बालकाला त्याच्या वयानुरूप योग्य इयत्तेत बसवलं जाईल आणि त्याच्या शैक्षणिक क्षमतेनुसार त्याला शिक्षण दिलं जाईल. आणि त्याच्यामध्ये जर बौद्धिक अक्षमता असेल तर तो विद्यार्थी त्याला तिथे थोडंसं कुठेतरी अपवादात्मक समजलं जाईल आणि त्याला पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाईल, अशी सुद्धा एक महत्वपूर्ण तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे एखादा बालक म्हणजे भटक्या विमुक्त जमातीतील जी मुलं असतात की त्यांचे जे कुटुंब असतात ते पूर्णपणे कोणत्याही ठिकाणी स्थायिक नसतात, ते म्हणजे फिरता व्यवसाय करणारे लोक असतात आणि मग अशा कुटुंबातील बालकांना शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. मग अशा कुटुंबातील बरीच बालके आपल्याला आढळून येतात की ज्यांचं शिक्षण घेण्याचं वय झालेलं असून देखील ते कधीही शिक्षणाच्या प्रवाहात आलेली नसतात. मग अशी जी बालकं आहेत या बालकांना त्यांच्या वयानुसार त्या इयत्तेत प्रवेश देणे व त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण करणे, असे सुद्धा या शिक्षण हक्क अधिनियम 2009 मध्ये महत्वपूर्ण तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर एखादा मूल आहे किंवा त्याचं कुटुंब तेथे वास्तव्यास आहे, तेथे जर शाळा उपलब्ध नसेल तर शिक्षण हक्क अधिनियम हा लागू झाल्यापासून 3 वर्षाच्या आत तेथे नवीन शाळा उघडण्याची जबाबदारी ही शासनाची असेल, अशी सुद्धा तरतूद
या कायद्यामध्ये करण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी आहे की प्रत्येक 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळा स्थापन होणं आवश्यक आहे, अशी याच्यामध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे कोणत्याही बालकाला त्याच्या घरापासून किंवा त्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून जास्तीत जास्त 3 किलोमीटरच्याच अंतरामध्ये शाळा उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला त्यापेक्षा जास्त प्रवास करावा लागण्याची वेळ येणार नाही, ही काळजी शासनाने घेणं आवश्यक आहे. म्हणजे जर का 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळा उपलब्ध नसेल तर तेथे नवीन शाळा स्थापन कराव्या व तेथील बालकांच्या शिक्षणाची सोय करावी, अशी जबाबदारी शासनावरती सोपवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जर का त्या परिसरात शाळा स्थापन करणे शक्य नसेल तर तेथील बालकांना तिथे जवळ उपलब्ध असणाऱ्या शाळेपर्यंत पोहोचवण्याची आणि सोडण्याची, म्हणजे त्यांच्या शालेय शिक्षणासाठी शाळेपर्यंत आणि घरापर्यंत जाण्या येण्याची सोय उपलब्ध करून देणे, अशी सुद्धा तरतूद या शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार करण्यात आलेली आहे. म्हणजे एखाद्या परिसरात जर शाळा सुरू करणे सोयीस्करच नसेल किंवा ते शक्य नसेल तर तेथील विद्यार्थ्यांना जवळपासच्या शाळेपर्यंत ये जा करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, अशी सुद्धा तरतूद याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर या शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार शिक्षणाची ही जी जबाबदारी आहे, शिक्षणाची जबाबदारी ही पूर्णपणे केंद्र सरकार व राज्य सरकार यांची मिळून असेल, असं याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे धोरण आहे ते आपण अभ्यासणार आहोत, ते म्हणजे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMSA 2009. म्हणजे 2009 साली जे राबवण्यात आलेलं अभियान आहे ते आपण इथे आता अभ्यासणार आहोत. तर माध्यमिक स्तरावरील शिक्षणामध्ये प्रवेश असेल किंवा शिक्षणाचा दर्जा असेल, या सर्व बाबींसाठी आवश्यक असणारं जे माध्यमिक स्तरावरील शिक्षणासाठी माध्यमिक स्तरावरील प्रवेश घेण्यासाठी व शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा या शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण व्हावं, या प्रमुख उद्दिष्टांना समोर ठेवून हे जे धोरण आहे किंवा माध्यमिक शिक्षा अभियान आहे हे 2009 साली राबवण्यात आलेलं आहे. तर याचं महत्वपूर्ण ध्येय काय आहे की 14 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं माध्यमिक शिक्षण पुरवणे, हे याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण ध्येय आहे. म्हणजे या बालकांना 5 किलोमीटरच्या आतल्या परिसरात माध्यमिक शाळा व 7 ते 10 किलोमीटरच्या परिसरात उच्च माध्यमिक शाळा उपलब्ध करून देणं, असं या माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गतची महत्वपूर्ण तरतूद आहे. त्याच्यानंतर इसवी सन 2017 पर्यंत माध्यमिक शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सार्वत्रिक प्रवेश व इसवी सन 2020 पर्यंत विद्यार्थी संख्या कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, असे सुद्धा एक महत्वपूर्ण धोरण किंवा महत्वपूर्ण ध्येय या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला आहे. तसेच आर्थिक दुर्बल समाजातील जे विद्यार्थी आहेत किंवा शैक्षणिक मागास असणारे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, ग्रामीण भागातील जे अक्षम विद्यार्थी आहेत, SC ST OBC व अल्पसंख्याक अशा दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे, हे सुद्धा एक ध्येय या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच विविध उच्च शिक्षणाच्या ज्या संधी असतील, या संधी उपलब्ध करून देणं, या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक किंवा उच्च प्राथमिक शाळांचा विकास करणं, त्याच्यानंतर जेथे शाळा आणि सोयीसुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा सुरू करणे, त्याच्यानंतर ज्या शाळांच्या विविध इमारती आहेत या इमारतींमध्ये वॉटर हार्वेस्टिंगची सोय करणे, त्याच्यानंतर या इमारतींमध्ये अपंगांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा करणे, ही सुद्धा या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची
महत्त्वपूर्ण धोरणे किंवा तरतुदी आहेत असं आपल्याला इथे सांगता येईल. त्यासोबतच जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना संधीची समानता निर्माण करून देणं, म्हणजे शिक्षणाच्या समान संधीसाठी SC ST OBC किंवा अल्पसंख्याक विद्यार्थी असतील यांच्यासाठी मोफत वसतिगृह असेल किंवा वसतिगृहयुक्त शाळा असतील, बक्षिसे असतील, गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय असेल, होतकरू विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती असतील, या सर्व गोष्टींची सुद्धा सुरुवात केली पाहिजे असं याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच भिन्न क्षमता असणारी जी बालके आहेत या बालकांना आवश्यक त्या सोयी सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देणे, औपचारिक शिक्षणाबरोबरच ज्यांना काही कारणांमुळे पूर्णवेळ शिक्षण शक्य नाही अशा व्यक्तींसाठी मुक्त व दुरस्त शिक्षणाचा विस्तार करणे, अशा प्रकारच्या या संधीची समानता या माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यासोबतच विशेष गटांना म्हणजे शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले पाहिजेत हे सुद्धा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर ते प्रयत्न आपण पाहत असताना राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान मुलींच्या शिक्षणावर त्यांनी भर दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये शालेय व्यवस्थापन समित्यांमध्ये स्त्रियांचा सहभाग असणं आवश्यक आहे. त्यासोबतच मुलींना मोफत गणवेश, शिष्यवृत्ती असेल, पाठ्यपुस्तके असतील, या सुद्धा बाबी उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा या सर्व साहित्य, शैक्षणिक साहित्य असेल, शालेय साहित्य असेल, हे साहित्य त्यांना मोफत मिळणं आवश्यक आहे. काही राज्यांनी मुलींना सायकल वाटप केलेले आहेत. त्याच्यानंतर या वयातील ज्या मुली आहेत त्या कौमारी अवस्थेतील असल्यामुळे शाळेत स्त्री शिक्षकांची नियुक्ती असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. दूर खेड्यामध्ये जर शाळा असतील तर शिक्षकांचा फार वेळ हा प्रवासात जातो व अनुपस्थिती वाढते. त्यामुळे अशा ठिकाणी शिक्षकांच्या राहण्याची सोय सुद्धा उपलब्ध केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर दुर्गम भाग असेल, डोंगराळ भाग असेल, जिथे जाण्या येण्यासाठी अवघड प्रदेश आहे, अशा ठिकाणी शिक्षकांच्या निवासस्थानाची सोय सुद्धा करून दिली जाईल, अशा प्रकारचं सुद्धा इथे नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मुलींसाठी वसतिगृहांची सुद्धा सोय करणं आवश्यक आहे किंवा केली जाईल असं सुद्धा या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यातला महत्त्वपूर्ण जो आपल्याला आवश्यक असणारा घटक आहे की विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या शिक्षणासंदर्भात या माध्यमिक शिक्षा अभियानाने काय म्हटलेलं आहे की या बालकांचं सामान्य शिक्षणामध्ये समावेशन होणं हा त्यांचा एक मानवी हक्क आहे, जो त्यांना शिक्षण हक्क अधिनियम 2009 ने प्राप्त करून दिलेला आहे. त्यांच्यासाठी दर्जेदार शिक्षण असेल व सामाजिक कौशल्यांचं विकसन या सर्व गोष्टींसाठी प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच सर्वसमावेशक शिक्षणाद्वारे या विद्यार्थ्यांच्या विशेष गरजांची पूर्ती कशी करता येईल, त्यांना सामान्य शाळेमध्ये प्रशिक्षण कशा प्रकारे देता येईल, या सर्व गोष्टींचा सुद्धा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे, हे सुद्धा याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो असेल राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट 2016, म्हणजे 2016 सालीचा जो अपंग विद्यार्थ्यांकरिता किंवा अपंग बालकांसाठीचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की अपंग ऍक्ट जो 2006 आहे, 2006 असेल किंवा 1974 सालचा जो कायदा आहे, या कायद्यामध्ये जे समाविष्ट केलेले अपंग म्हणजे त्याच्यामध्ये जे समाविष्ट केलेले अपंगत्वाचे प्रकार आहेत, जे 7 प्रकार आहेत, तर याच्यामध्ये असा बदल केलेला आहे 2016च्या कायद्यामध्ये या अपंगत्वाच्या प्रकारांची संख्या 7 वरून वाढवून ती 21 करण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त अपंगत्वाचे प्रकार कसे समाविष्ट करता येतील व जास्तीत जास्त अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी सुविधा कशा प्रकारे प्राप्त करून देता येतील याची काळजी या 2016च्या कायद्यामध्ये घेण्यात आलेली आहे, असं आपल्याला इथे मुख्यत्वे नमूद करता येईल. तर आज आपण हा जो घटक आहे
की सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भातील भारतीय किंवा भारतातील किंवा राष्ट्रीय पातळीवरील जी धोरणे आणि कायदे आहेत हा घटक आज आपण अभ्यासलेला आहे.